एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। 70 फूट भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा। विक्रेते आक्रमक व अभिनव आंदोलन। 70 फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संकटात आली असून तब्बल 30 दिवसापासून व्यवसाय बंद आहे। याबाबत पालकमंत्री व आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व मोर्चाही काढण्यात आला। मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ येथे भेटून 70 फूट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत सांगण्यात आली। त्यानंतर या वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की 70 फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत त्या जागेवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर व महापालिका सभागृहाच्या निर्णयानंतर जैसे थे व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल। तसेच या संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक व तथा आयुक्त यांना आदेश देण्याचेही त्यांनी आश्वासन दिल्याने 6 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी दिली। याची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन ठिय्या आंदोलन केले। जोपर्यंत सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत नाही त्या ठिकाणी नवीन सभागृह प्रस्तावित होत नाही आणि नवीन महापौर आल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या सगळ्यांच्या समावेश सभागृहामध्ये ठराव मांडून या लोकांना त्या ठिकाणी अधिकृत परवानगी दिली पाहिजे, त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे, नियम अटी लादून त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे अशा मागण्याचं निवेदन आम्ही दिलं। त्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन त्या पद्धतीचा निर्देश आयुक्त साहेबांना देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। या गोष्टीला सुद्धा आयुक्त साहेब अद्याप त्यांनी कुठलीच कारवाई करत नाहीत, उलट या सगळ्या लोकांच्या रोजीरोटीवरती त्यांनी नांगर फिरण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय। या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो पण निवेदन घ्यायला आयुक्त साहेब नाहीत, संबंधित अधिकारी येत नाहीत, पोलीस प्रशासन या ठिकाणी आमच्याविषयी दडपशाही करते। आम्ही पोलिसांना पण हेच विनंती करतोय, आम्ही या ठिकाणी काय तुम्ही काय सनदशीर मार्गाने आलोय, आम्हाला कुठल्या गोष्टी तोडफोड करायची नाही, आम्हाला आमच्या मागण्याचं निवेदन त्यांनी घ्यावं आणि आम्हाला सकारात्मक आश्वासन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय। जोपर्यंत आयुक्त साहेब या ठिकाणी येत नाहीत आणि आमचं निवेदन घेऊन आम्हाला सकारात्मक त्यांनी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सोडणार नाही, म्हणजे सोडणार नाही। आम्ही याच ठिकाणी बसून आंदोलन करणार। आज तुम्ही भाजीपाला